त्या राखीच्या माध्यमातून मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की तुमचं संरक्षण करणं, तुम्हाला वेगवेगळ्या ज्या अडचणी येतात त्याच्यातनं मार्ग काढणं आणि या रक्षाबंधनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जवळपास 2.5 कोटी महिलांना, मायमाऊलींना आम्ही दर महिना 1500 रुपये हे त्या ठिकाणी महिला सबल करण्याच्या करता, सक्षम करण्याच्या करता, त्यांना एक समाजामध्ये समाधान मिळण्याच्या करता आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। मायमाऊलींनो, आजचा कार्यक्रम झाल्यानंतर आपले जे राज्याचे उपराजधानी नागपूरला कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमामध्ये आमची महिला बालविकास खात्याची मंत्री ही आदिती तटकरे हा कार्यक्रम आणताना मी फार विचारपूर्वक हा कार्यक्रम आणला। आज तिथं जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना जुलैचे आणि ऑगस्टचे असे 3000 रुपये तुमच्या डीबीटी मध्ये डायरेक्ट अकाउंटला टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला। अजून माझ्या मायमाऊलींनो, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे आणि चुकून फॉर्म भरायचं राहिला असेल तर तो फॉर्म भरा। त्याच्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हेल्पलाईन दिलेली आहे, त्याचा नंबर आहे 98 61 71 71 71। सोपा नंबर आहे 98 61 71 71 71। त्यामध्ये राज्य सरकारने कुठल्या योजना तुमच्याकरता दिलेल्या आहेत। 10व्यांदा तुमच्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना माझ्या गरीब लोकांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना, महिलांना मदत व्हावी याकरता आम्ही वेगवेगळ्या योजना दिलेल्या आहेत। त्याच्यातली पहिली योजना म्हणजे माझी लाडकी बहीण योजना। आज ती संपूर्ण राज्यामध्ये लोकप्रिय झालेली आहे। जाईल तिथं सभेला प्रचंड संख्येने माझ्या मायमाऊली जमतायत, आमच्या बहिणी जमतायत आणि त्या प्रतिसाद देत आहेत। त्यांचे प्रश्न आम्ही समजून घेतोय, त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम हे आम्हाला सत्तेच्या माध्यमातून करायचं आहे। महायुती सरकारमध्ये आम्ही काम करतोय। हा काटोल नरखेडचा विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। मी प्रफुल्लभाईंनी, सुभाषजींनी, त्याच्या संदर्भामध्ये नरेशजींनी, सतीशरावनी, बाबा सगळ्यांनी आम्ही ठरवलं की इथं जायचं। इथं थोडा एक पक्षाचं ऑफिसचंही उद्घाटन केलं, तिथून आम्ही मिरवणुकीला आलो। चांगल्या प्रकारे प्रतिसाद जनता देते, त्या प्रतिसादाचं आम्ही स्वागत करतोय। माझ्या मायमाऊली देखील त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्याही सांगण्याचा प्रयत्न करतायत। आज वेगवेगळ्या प्रकारची निवेदन पण माझ्याकडे आलेली आहे। आम्ही हा कार्यक्रम राबवतोय। मायमाऊलींनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 46,000 कोटी रुपये आम्ही वर्षाकरता तुम्हाला खर्च करणार आहे। एवढा पैसा माझ्या काटोलच्या मार्केटमध्ये येईल, काही नरखेडच्या मार्केटमध्ये येईल, काही माझ्या नागपूरला, वर्ध्याला, आमच्या वेगवेगळ्या प्रकारे अनेक तालुक्यामध्ये हा पैसा आज माझ्या महिलांच्या हातामध्ये गेलेला आहे। पारदर्शक व्यवहार आहे, कुणाच्या हातात, कुणाच्या मार्फत नाही, डायरेक्ट आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी हे पैसे देतोय। मध्यस्थी नाही। तुमचं आधार कार्डशी लिंकअप, ज्यांचं पिवळं रेशन कार्ड आणि आमचं केशरी रेशन कार्ड असेल त्या महिलांना कुठलीही अडचण येणार नाही। ही गोष्ट आपण लक्षात ठेवा, त्याचा फायदा घ्या। ही तुमच्याकरता योजना आहे। आज तुम्ही अनेक माझ्या मायमाऊली खुरपणीला जातात, ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी घरामध्ये झाडू पोछा करतात, काही जण धुणं भांडी करतात, काही जण काहींच्या घरी जाऊन स्वयंपाक करतात। पडेल ते काम करण्याची तयारी माझ्या ह्या गरीब मायमाऊलीची असते, माझ्या बहिणीची असते। मग तिला जगण्याचा अधिकार नाहीये? तिला काही पैसे मिळाले तर ती त्यांच्या मुलामुलींच्या करता, तिच्या पती करता खर्च करते। तिला काय, तिलाही वाटतं ना की कधीतरी मी पण बाजारामध्ये जाऊन
माझ्याकरता काही घ्यावं, पण घेण्याकरता तेवढं आर्थिक पाठबळ नसतं आणि म्हणून फुल ना फुलाची पाकळी या नात्याने आम्ही ही योजना आणलेली आहे. उद्याच्याला विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पुढं महायुतीचं सरकार 5 वर्षाच्या करता माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींनी, माझ्या विदर्भातल्या मायमाऊलींनी निवडून दिलं तर पुढच्या 5 वर्षात जवळपास 1,00,000 रुपये हे तुम्हाला 5 वर्षामध्ये तुमच्या अकाउंटला मिळणार आहे. अशी योजना कुणी, एवढे राज्यकर्ते झाले, कुणी योजना ही आणली नव्हती महाराष्ट्रात. आम्ही आणली, आमच्या मायमाऊली करता आणली. एवढ्यावर नाही थांबलो आम्ही. काही माझ्या भगिनी मला भेटल्या आणि ते म्हणले, दादा आमच्या घरामध्ये माझे आई वडील गरीब आहेत. काही मुली भेटल्या आणि गरीब आहेत त्याच्यात आमचा काय दोष आहे, पण आम्हाला पण मुलगी म्हणून काहीतरी चांगलं शिक्षण घ्यायचंय. आम्हाला इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, वकील व्हायचंय, पायलट व्हायचंय, IAS व्हायचंय, IPS व्हायचंय, MPSC करायचंय, UPSC करायचंय. आम्हालाही अधिकार आहे ना, पण नाही करतायत का? तर आई वडील म्हणतात आपल्याकडे पैसे नाही. आम्हाला ज्यावेळेस आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी पुढे जातोय, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जातोय, त्यावेळेस भाषणामध्ये सांगण्यापुरतं नाही, त्याकरता मी अधिकाऱ्यांना बोलवलं. त्या गरिबांच्या मुलींना कॉलेजचं शिक्षण मोफत देण्याच्या करता किती खर्च येईल? त्यांनी मला सांगितलं 3 ते 4 हजार कोटी रुपये खर्च येईल. म्हणलं आलं तरी चालेल, आपल्याला ह्या मुलींना मोफत शिक्षण गरिबांच्या द्यायचं म्हणजे द्यायचं. तुम्ही तुमच्या मुलींना शिकवा, सरकार तुमच्या पाठीशी आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. उद्याच्याला ती चांगल्या पद्धतीने शिकली तर ती आई वडिलांनाही मदत करेल. जिथं सून म्हणून जाईल, लक्ष्मी म्हणून जाईल, त्याही घराचा उद्धार केल्याशिवाय ती गप्पा बसणार नाही. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे तुमचं आमचं सरकार आहे. एवढ्यावर नाही थांबलो. त्याच्यामध्ये अनेक महिला म्हणायच्या की दादा अलीकडे गॅस सिलेंडर परवडत नाहीये. आम्ही विचार केला की सगळंच तर आम्हाला देता येणार नाही. मग वर्षातनं 52 लाख कुटुंबियांना 3 गॅस सिलेंडर वर्षाला मोफत देण्याकरता जेवढे पैसे लागतील तेवढे त्या 52 लाख कुटुंबियांच्या अकाउंटला आम्ही वर्षाला टाकणार.